टाटा मोटर्स पुणे भोसरी प्लांटमध्ये सी ब्लॉकमध्ये गिअरबॉक्स बनतात. तर C8 हा ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये काय बनतं किंवा रेअर हा सब असेंब्ली लाईन कशी बनते हे आपण बघणार आहोत. तर बघूया. हे जे समोरचं गेट आहे हे C8 म्हणजे पिंपरी साईडकडून हे गेट आहे C8. तर इथं असतं गिअरबॉक्स बनतात. असे C1 ते C9पर्यंत असं गेट आहेत. समोर जी मशीन आहे ती आहे पंचिंग मशीन. त्याच्यामध्ये आपल्याला पंचिंग करायचं असतं. जसं की आपल्याकडं ID कार्ड असेल तर आपलं ID कार्ड किंवा फिंगरप्रिंटनुसार आपल्याला ते ॲक्सेस करायला पाहिजे की आपण कंपनीमध्ये आलो आहे का नाही. हे जे ID कार्ड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे टेम्पररी मुलांचं जे असतं म्हणजे ITकडून जे मुलं आलेले असतात शिकण्यासाठी किंवा माझ्यासारखे इंटर्नशिप जे करत असतात त्यांच्यासाठी असलं ID कार्ड असतं. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे टेम्पररी कार्ड. सगळ्यात खाली जे आहे पर्सनल नंबर, तो तर आपल्या 6 नंबर असा पर्सनल नंबर असतो. ते आपण पंचिंग मशीन समोर ठेवलं तर मशीन जी आहे ती ॲक्सेस करते की हा पंचिंग नंबर काय आहे. आणि तिथं असं जर आपण एंट्री केली तिथं असं टिक मार्क येते की हां तुम्ही आता इथं सेकंड शिफ्ट किंवा फर्स्ट शिफ्टला एंट्री केलेली आहे. बरोबर 4 वाजता ते तुम्हाला पंचिंग करायला सांगते. ID कार्डच्या मागं असतं की तुम्ही कशामध्ये आहात. तर इथं बघू शकता की कमर्शियल व्हेकल बिझनेस युनिट म्हणजे ट्रक असतात किंवा हेवी व्हेकल आहे ते बनवण्याचं काम आहे. तर सीमध्ये फक्त गिअरबॉक्स बनतात, तर इथं फक्त ट्रकचे गिअरबॉक्सच बनता येत. मी सध्या ज्या लाईनवर काम करत आहे त्या स्टेशनचं नाव आहे 550G400 रिअर हब असेंब्ली. म्हणजे ह्याच्यावरती गिअरबॉक्सचे जे वरचं पार्ट आहे ते बनवण्याचं काम असतं. तर त्याच्यामध्ये बेरिंग सर्कलिप कशा असतात, त्याचे पार्ट किती किंवा रिअर हब आहेत त्याचे पार्ट किती हे ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आत्ता जे तुमच्यासमोर आहे ते आहे Mark II रिअर हब. समोर लिहिलेलं आहे MK2 म्हणजे Mark II म्हणतात त्याला जास्त करून. हा 550 गिअरबॉक्स आहे. त्याच्यानंतर आहे G400. ह्यो गिअरबॉक्स जास्त करून छोट्या किंवा योद्धा गाड्यांना जे आहे टाटा मोटर्सची जी योद्धा गाडी आहे त्या गाड्यांना ह्यो गिअरबॉक्स बसतो. पुढचा हा गिअरबॉक्स आहे ह्यो मार्को गिअरबॉक्स. ह्याला 4 होल असं म्हणतात, कारण की समोर बघू शकता की इथं 4 होल दिलेले आहेत त्या ठिकाणी. तर ह्याला 4 होल किंवा मार्को जॉब असं म्हणतात. ही जी समोर ट्रॉली आहे ही गिअरबॉक्स आपण अख्खा रेडी केला म्हणजे बेरिंग लावली, सर्कलिप लावल्या, चेकिंग झाली तर ह्या गाड्यामध्ये टाकायचं असतं. तर ही Mark II म्हणजेच हा गिअरबॉक्स रेडी झाला तर ह्या गिअरबॉक्सला मार्क म्हणजे ह्यावाल्या गाडीमध्येच टाकावं लागतं. बाकीचे जे गिअरबॉक्स त्यांना असं बिना डोअरच्या गाड्यामध्ये टाकावं लागतात. हे जे कार्ड आहे हे आहे G550 Mark IIचं. कारण की कधी कधी असं होतं की गाड्या आपल्याला त्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या कमी पडतात आणि रेअर हब ज्यांना पाहिजे असतो ते कधी कधी दुसरे गिअरबॉक्स किंवा रेअर हब घेऊन जातात. तर त्यांना कळलं पाहिजे की ह्या ट्रॉलीमध्ये कोणते गिअरबॉक्स आहेत किंवा कोणते रेअर हब आहेत. तर ते ओळखण्यासाठी आपल्याला हे कार्ड दिलेलं आहे. त्याच्यावर लिहिलेलं असतं पार्ट्स नेम, पार्ट्स टाईप. हे जे आहे हे Mark IIचं कार्ड आहे. हे ब्लू कलरचं आहे G400चं. कारण की कधी G400चे जे रेअर हब आहेत ते एकाच ट्रॉलीमध्ये बसतात, व्हाईट ट्रॉलीमध्ये. आणि जी डोअरवाली ट्रॉली आहे त्याच्यामध्ये फक्त Mark IIच बसतात आणि 4 होल जे आहेत ते व्हाईट गाडीमध्ये बसतात. तर आपल्याला ट्रॉली असं कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे की कोणत्या ह्याच्यात कोणचं गिअरबॉक्स आहे. कारण की 2 मिनटाच्या आतमध्ये 20 स्टेशन असतात ते आपल्याला क्लिअर करायचे असतात. तर टाईमची मॅनेजमेंट होण्यासाठी आपल्याला हे कार्ड दिलेले आहेत. आता आपण बघूया असेंब्ली लाईन. हे जे तुमच्यासमोर आहे ही स्क्रीन, तिथं आहे पार्ट टाईप सिलेक्शन. जे आता तुम्हाला इथं बघू शकता की इथं खूप सारे असे जॉबचे ऑप्शन दिलेले आहेत. ज्यावेळी मी हा फोटो घेतला तेव्हा 550 Mark II चालू होता. तर Mark II चालवण्यासाठी आपल्याला इथं सेटअप करावा लागतो काय असतं तो. तर इथं Mark II सेटअप केलं की आपल्याला तिथं पॅलेट जे आहे ते चेंज करावं लागतं. Mark IIच्या जॉब ठेवण्यासाठी आपल्याला काही मेटलच्या जे प्लेट्स आहेत ते आपल्याला ठेवावं लागतात आणि थोडेसे चेंजेस करावे लागतात. तर ते चेंजेस आपल्याला सेन्सरला सांगण्यासाठी आपल्याला इथं सिलेक्शन करावं लागतं. खालचे जे बटन आहेत ते हे मेन लाईनीचं बटन आहे. सध्या आता मेन लाईन मोड म्हणजे ऑटोवर आहे. जर हे मॅन्युअलवर केली तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला हाताने करावं लागेल. म्हणजे जो आपल्याला पॅलेट आहे तो हाताने ढकलावा लागेल. त्याच्या साईडचं जे बटन आहे सायकल स्टार्ट. जर तुम्ही मशीनमध्ये जर काही फॉल्ट आला तर तो आपल्याला मॅन्युअली सोडवायचा असतो.
तर सगळ्यात आधी मशीनला मॅन्युअल मोडमध्ये टाकायचं. त्याच्यानंतर होम जे बटन आहे ते दाबून राहायचं. त्याच्यामुळे मशीन जी आहे ती मॅन्युअल मोडमध्ये जाते. काही जर अडचण आली ती सॉल्व केली तर आपल्याला परत ऑटो मोडमध्ये चालवण्यासाठी ऑटोमध्ये ती असते ती चावी आहे ती ऑटोमध्ये फिरवायची व सायकल स्टार्ट हे बटन दाबायचं असतं. एंड ऑफ सायकल जेव्हा आपलं काम पूर्ण होतं तेव्हा एंड ऑफ सायकल हे बटन दाबायचं. त्याच्यामुळे सगळे पॅलेट जे आहे ते क्लिअर होतात. पुढचे बटन आहे फॉल्ट रिसेट. जर काही तुमच्याकडून चुकी झाली किंवा कोणतं क्लिप किंवा जॉबमध्ये ऑइल नाही राहिलं विसरलं किंवा प्लेट नाही लावली तेव्हा फॉल्ट रिसेट येतं. त्याच्यामुळे एक बजर असतो ते वाजतो. इथं समोर लिहिलेलं आहे बजर ऑफ. ते बजर ऑफ करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला फॉल्ट रिसेट दाबावं लागतं. आणि सगळ्यात खालचं जे बटन आहे ते आहे इमर्जन्सी स्टॉप. जर तुमचा हात अडकला किंवा काही तुम्हाला दुखापत झाली, जर लाईन थांबवायची गरज पडली तर इमर्जन्सी स्टॉप दाबलं तर सगळी लाईन स्टॉप होते. हे जे आहे ते स्टेशन नंबर 10 आहे. त्याच्यासमोर हे आपल्याला स्क्रीन दिलेली असते. हे जे आहे ते आहे रेअर हाफ लोडिंग स्टेशन नंबर 10 RH. RH म्हणजे रेअर हाफ, त्याने शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. इथं फक्त जॉब लोडिंग करायचं काम असतं. हे समोरचं जे तुम्हाला पॅलेट दिसत आहे ह्याचा सेटअप आहे जो आहे मार्को म्हणजे 4 होलचा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय चेंज करायचं असतं. सगळ्यात आधी ही जी डॉली आहे आपल्याला हे आपल्याला पॅलेट म्हणजे जॉबनुसार आपल्याला चेंज करायचं आहे. तुम्हाला 400 जॉब मारायचे असेल तर हे उचलून आपल्याला इथं ठेवावं लागतं, म्हणजे 400च्या इथं ठेवावं लागतं. हे जे आहे हे मार्क 2 म्हणजे 550ला काम येतं ते आपल्याला ह्या ठिकाणी ठेवावं लागते. आणि ही आहे प्लेट जे मार्क 2लाच बसते. हे सेन्सर आहेत वेगवेगळे, हे तुम्हाला पुढं दिसत आहे लाल लाईटमध्ये, हे सगळे सेन्सर आहेत. 20 नंबरच्या स्टेशनला ही आपल्याला गन आणि काही बोल्ट दिसतात. ते क्लिप आपल्याला ह्या बोल्ट आणि ह्या गनच्या साईडने बसवायची. ती क्लिप मार्क 2च्या जॉबला, ही जी क्लिप आहे ही मार्क 2च्या जॉबला क्लिप बसते अशी. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट्स पण भेटतात. जे वेगळं जॉब असेल तर त्याच्यासाठी वेगळी क्लिप असते. मार्क 2ची ही अशी क्लिप असते. त्याच्यानंतर आहे स्टेशन नंबर 30. हा मॅन्युअली मोड चालतो. ह्याच्यामध्ये कधी फॉल्ट येत नाही किंवा काही अडचणी येत नाही. रविवारच्या दिवशी हा 30 नंबर स्टेशनची दररोज मेंटेनन्स होत राहते दर रविवारी, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. ही मशीन फुल ऑटो मोड आहे आणि त्याची स्क्रीन ही आहे. 30 नंबर स्टेशनमध्ये जॉबची अशा आपण बोरिंगची केलेली असते, कारण की जॉब जर बाहेर न आला तर त्याच्यामध्ये काही धूळबिळ असते किंवा बेरिंग बसवण्यासाठी जर साईज कमी जास्त असेल तर ते आपल्याला ओळखून सांगते. जर कमी जास्त निघली तर पुढच्या स्टेशनवरून आपल्याला ते जॉब बाहेर काढून रिप्लेस करावा लागतो. त्याच्यानंतर 40 नंबरचं स्टेशन आहे G550 आणि G400 बेरिंग प्रेसिंग. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बेरिंग असतात. ही जी तुम्हाला समोर गाडी जी आहे ती आहे G400ची बेरिंग. त्याची CS बेरिंग आणि ही सेन्सिंग व्हील, ज्याला स्पीड व्हील डॉली म्हणतात. हे G400 गिअरबॉक्स रिअर हाफच्या ह्याला बसतं. हे बसवण्यासाठी आपल्याला एक वेगळी मशीन दिलेली आहे प्लस डॉली. ही जी बेरिंग आहे ही मार्को म्हणजेच 4 होलची बेरिंग आहे आणि ही CS बेरिंग म्हणजे 4 होलचीच CS बेरिंग आहे. 4 होलच्या जॉबमध्ये हे डॉयल असतात, ते 2 छोटे डॉयल असतात, ते आपल्याला प्रेस करावं लागतात. ते आपल्याला बेरिंग सकट ह्या डॉलीमध्ये लावायचे असतात. जे डॉलीमध्ये आपल्याला हे छोटं जे आहे होल दिलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं असतं. ही डॉली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ते बेरिंग प्रेस करण्यासाठी मदत करतं. ह्याच्यामध्ये बेरिंग लावायची आणि हे ग्रीन बटन प्रेस करताच ती जी बेरिंग आहे ती प्रेस होती. ह्या बेरिंग लावण्यासाठी पण आपल्याला काही पोझिशन दिलेल्या आहेत. जसं की 400ची जी बेरिंग आहे त्याला प्रेस करण्यासाठी हे जे आपल्याला ब्लॅक जे दिलेलं आहे ते आपल्याला वरच्या साईडला असलं पाहिजे, कारण की G400च्या गिअरबॉक्समध्ये जी बेरिंगची जी साईड आहे त्याच्यामध्ये असा गॅप आहे आणि आपण जेव्हा बेरिंग प्रेस करतो जी बेरिंग प्रेस झाली ही ब्लॉक होतं, म्हणजे ते बेरिंग बाहेर पडणार नाही. तर काही पोझिशन दिलेल्या आहेत बेरिंग लावण्यासाठी. वेगवेगळ्या बेरिंग प्रेस करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या डॉल्या दिलेल्या आहेत. ही जी तुम्हाला समोर जी मशीन दिसत आहे ही बेरिंग प्रेस करण्यासाठी असते. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या साईडला डॉली लावायची असते. डॉली लावलं की त्याच्यानंतर बेरिंग लावायची असते. मग आपल्याला ते ग्रीन बटन दाबलं की ती प्रेस होत राहते.
बेरिंग प्रॉपर अशी प्रेस झालेली आहे काय किंवा नाही ते आपल्याला ह्याच्यावर कळतं ऑपरेटर स्टेटसमध्ये. जसं की इथे दिलेलं आहे एम एस बेरिंग, सी एस बेरिंग, ड्युएल पिन, दुसरे नंबरचे ड्युएल पिन आणि बेरिंग हाईट. जर बेरिंग प्रॉपर बसलेली नसेल तर इथं एम एस प्रेसिंग नॉट ओके येतं. बसलेले असेल तर एम एस प्रेसिंग ओके आणि ग्रीन कलरमध्ये येतं. जर बसलेलं नसेल तर असं रेड कलरमध्ये येत राहतं. तर अशा 4-5 बेरिंग बसवायचे असतात. 4 होलच्या जी बेरिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे बेरिंग बसवावं लागतात. ड्युएल पण बसवावं लागतात, सी एस बेरिंग, एम एस बेरिंग किंवा गॅज. ही जी बेरिंग आहे ही आहे मार्टूचे. मार्टूमध्ये फक्त एकच बेरिंग बसते. त्याच्यानंतर पुढच्या स्टेशनमध्ये अजून एक बेरिंग बसवावं लागते, सी एस बेरिंग म्हणतात त्याला. हे जे स्टेशन आहे हे आहे 50वं स्टेशन. त्याच्यामध्ये परत एकदा आपली बेरिंगची जी हाईट आहे ती चेक केली जाते. कधी कधी असं होतं की बेरिंग प्रॉपर बसत नाही तर त्याला मॅन्युअली बसावं लागते. मॅन्युअली बसवण्यासाठी आपल्याला ते जॉब बाहेर काढायचं त्या मशीनमधनं. पुन्हा डॉली घ्यायची, जी बेरिंग प्रेस नाही झालेली त्या बेरिंगची डॉली घ्यायची व हातोड्याने त्याला फिट करायची. ते प्रॉपरली फिट झाली की नाही हे ते मशीन चेक करते. हे मॅन्युअल म्हणजे ऑटोमॅटिक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काही मॅन्युअली करायची गरज नाही. त्याच्यानंतर जे स्टेशन आहे ते 50वं स्टेशन. त्याच्यामध्ये सर्कलिप फिटमेंट असते, वेगवेगळ्या सर्कलिप असतात. तर सेन्सर जे आहे ते आपल्याला सांगतं की हा जॉब आला आहे तर त्याच्यासाठी कोणची ही घ्यायची आहे सर्कलिप. याच्या समोर आहे हे आहेत सर्कलिप. आपल्याला अशा ब्लिंक करत राहतात. जर मार्टूचा जॉब आला तर त्याला कोणती बेरिंग बसवायची आपल्याला मदत करण्यासाठी होत राहतं. तर ते कसं काम करतं हे बघू. आता समोरचा जॉब होता तो होता मार्टूचा जॉब. तर तिथं सगळ्यात पहिलेवाली जी आहे लाईट ती ब्लिंक झालेली आहे. खाली जे तुम्हाला असे टूल्स दिलेले आहेत ते बसवण्यासाठी दिलेले आहेत. सर्कलिप बसवण्यासाठी हॅमर आहे, एक प्लायर आहे. तर आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया, म्हणजे सर्कलिप आपण कशी बसवायची किंवा कोणती सर्कलिप कोणत्या जॉबला लावायची ते जॉब ती टेस्ट करण्यासाठी आपल्याकडं लॅम्प टेस्ट हा ऑप्शन आहे. तर बघूया. जसं जसं जॉब येईल तसं तसं आपल्याला लाईटी ब्लिंक करत राहतात. आता हे लॅम्प टेस्ट बटन काय आहे, जर कदाचित जर आपले हे लाईट ब्लिंक नाही मारली तर आपण चेक करायचं की ही लाईट खराब झालेली आहे किंवा चालू आहे किंवा ह्याच्यामध्ये काय फॉल्ट आला आहे. हे चेक करण्यासाठी आपल्याला लॅम्प टेस्ट बटन दिलेले आहे. 17 नंबरचं स्टेशन जे आहे त्याच्यामध्ये सेन्सर असतात, हे आपल्याला जॉब उचलून सरळ ठेवण्यासाठी मदत करत राहतात. आता समोर तर 4 वोल्टचा जॉब आहे, त्याला उचलून ठेवण्याची काही गरज नाही कारण की तो असाच जात असतो सरळ. पण जेव्हा 550 मार्क टू जॉब जेव्हा जात राहतो तेव्हा आपल्याला हे जे मशीन आहे हे ते असं जॉब उचलून आपल्याला सरळ ठेवून देतात आणि पुढं पाठवत राहतात. तर ह्याला वेगवेगळे सेन्सर आहेत. मार्क टूचा जॉब उचलण्यासाठी वेगळं सेन्सर आहे आणि 400चा उचलण्यासाठी एक वेगळा सेन्सर असतो. हे जे आहे हे सेन्सर असतात. जॉब जसं जसं बदलत जाईल तसं तसं आपल्याला हे बदलायचं असतं. आता ह्यो जो सेन्सर आहे ह्यो आहे 400चा आणि आज जो तुम्हाला दिसत आहे ह्यो लालवाला तो आहे मार्क टूचा सेन्सर. पण ही पण मशीन ऑटोमॅटिकली आहे, हिला काय आपल्याला बटन प्रेस करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला ते सेन्सर जे आहे ते जॉबनुसार आपल्याला चेंज करावं लागतं. त्याच्यानंतर 80 नंबरचं स्टेशन आहे, त्याच्यामध्ये ऑइल सील आणि डस्ट कवर फिटमेंट आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला ही मशीन मॅन्युअली आहे, म्हणजे ऑटोमध्ये काम करत असते. पण कधी कधी आता इथं बघू शकता काही फॉल्ट आला तर त्यामुळेच मॅन्युअलमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. तर काही फॉल्ट आला तर आपल्याला मॅन्युअल सिलेक्ट करून ते आपण चेंज करायचं असतं. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला सेम 40 नंबरच्या स्टेशनसारखंच दिलेलं आहे. इथे पण आपल्याला सेमच बघायला भेटतं, ऑइल सील प्रेसिंग ओव्हर किंवा ओके. नाही जर बसली तर आपल्याला नॉट ओके लिहून येतं, म्हणजे हे होतं. साईडला जे तुम्हाला ऑप्शन आहे डाटा रिसेट, डाटा रिटेन, कंटिन्यू आणि अबॉट किंवा रिजेक्ट, हे जे आहे ते आपल्याला जॉबनुसार बदलावं लागत राहतं. जर जॉब
व्यवस्थित जर नसून ठेवलेलं गेलं तर तिथं सारखं असं फॉल्ट रिसेट म्हणून बटन येत राहते. तर ते न दाबता आपल्याला डायरेक्ट कंटिन्यू दाबायचं, त्याच्यामुळे मशीन काम करायला सुरू करते. नाहीतर फॉल्ट आला तर आपल्याला मॅन्युअली चालवावं लागतं आणि मॅन्युअली चालवलं तर 10 ते 15 मिनटं आपल्याला एका जॉबला लागतात. तर आणि त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट पण कंप्लीट होत नसतं. तर जास्त करून कंटिन्यू आणि रिट्राय ऑप्शन हे आपल्याला प्रेस करावा लागतो. हे जे आहे ही डस्ट कवर आहे आणि ही ऑइल सील आहे. सगळ्यात आधी ऑइल सील बसवायची असते, त्याच्यानंतर डस्ट कवर लावायचं असतं. G400 गिअरबॉक्सला हे बसतं. हे आहे एक सेन्सिंग व्हील आहे. सेन्सिंग व्हीलला आधी आपल्याला ही रिंग बसवायची असते, त्याच्यावर ऑइल सील हे बसतं. ते जर नसेल तर ऑइल सील बसणार नाही. ही ऑइल सील आहे आणि ही आहे CS बेरिंग, जी 40 नंबरच्या स्टेशनला बसत नाही, ती 80 नंबरच्या स्टेशनला बसते. कारण त्याच्यामध्ये डॉली वेगवेगळे राहतात आणि डॉली ठेवायला जास्त जागा नसल्यामुळे ही CS बेरिंग पुढं आलेली आहे 80 नंबर स्टेशनला. तर ह्याला लावण्यासाठी पण काही पोझिशन आहेत. ही जी आता पोझिशन आहे ती आपल्याला दिसली पाहिजे. ह्याच्यावर जो नंबर आहे 7266 हा नंबर दिसलेला पाहिजे. G400च्या गिअरबॉक्स अशी सरळ पोझिशन आहे. उलटं बसवलं तर नॉट ओके असं लिहून येतं मशीनवर. ऑइल सील आणि डस्ट कवर किंवा CS बेरिंग बसवण्यासाठी आपल्याला ह्या डॉलीज दिलेल्या आहेत आणि ही मशीन आहे त्याची. ही पण एक मशीन आहे. ह्याच्यावरची आहे ही डस्ट कवरची डॉली आहे. हे वेगवेगळे सेन्सर दिलेले आहेत की डॉली किंवा ऑइल सील त्याच्यावर बसवलं आहे का नाही. पॅलेट जेव्हा रिसीव नाही होत किंवा सेन्सरला चिपकत नाहीत तेव्हा हे आपल्याला मदत करतं की सेन्सरला चिपकून बसवण्याचं काम हे करत असतं. ग्रीनवाली साईड 90 नंबरचं स्टेशन आहे त्याचे आहे G400 पॅलेट रोटेट 550 SP सर्कल फिटमेंट अँड व्हेरिफिकेशन अँड फिटमेंट. ह्याच्यामध्ये 400ची जी जॉब आहे किंवा गिअरबॉक्स आहे ते आपल्याला रोटेट करायचं आहे, त्याला सर्कलिप लावायची गरज नाही. 50 नंबरच्या स्टेशनला पण सर्कलिप बसते, पण त्याच्यामध्ये फक्त इनसाईड सर्कलिप बसते. जसं की आपल्याला ह्या साईडला ती सर्कलिप बसते इनसाईडमध्ये. 50 किंवा 60 नंबरच्या स्टेशनला आहे तिथं ह्या साईडला सर्कलिप बसते. 60 नंबरच्या स्टेशनमध्येच फक्त सर्कलिप बसते. आणि जर 90 स्टेशनला जर G400 हा रिअर हा आला तर त्याच्यासाठी आपल्याला सर्कलिप बसवायची गरज नाही, त्याला फक्त आपण रोटेट करायचं आहे. 550 म्हणजे मार्क 2 जर जॉब आला तर त्याला आपल्याला ही जी खालची सर्कलिप आहे 2.5 मार्क 2 ही आपल्याला सर्कलिप बसवायची असते. सर्कलिप बसवण्यासाठी आपल्याला हे 4 असे टूल्स दिलेले आहेत. हे जे टूल आहे ते क्लिनिंग टूल आहे. मार्क 2च्या जॉबमध्ये काय असतं, ऑइल किंवा ते ग्रीस आहे ते ग्रीन कलरमध्ये असतं, तर ते जास्त दिसू नये म्हणून आपल्याला ह्या टूलच्या साहाय्याने आणि ह्या कॉटनच्या साहाय्याने क्लीन करायचं असतं. एक रेंच दिलेला आहे, एक हॅमर आणि एक प्लायर दिलेला आहे. तर ह्या टूल्सच्या साहाय्याने आपल्याला सर्कलिप बसवायची असते. स्टेशन नंबर 100 रिअर हब कोड मार्किंग असतं, त्याच्यामध्ये आपल्याला पेटीएमचं बारकोड जसं असतं म्हणजे स्कॅनर जे आहे आपलं बारकोड, तसं इथं पण स्कॅनर मार्क होत राहतं याच्यावर. त्याच्यानंतर पुढं गेलं की ह्या प्रिंटरमधनं एक असं स्टिकर येत राहतं आपल्या ह्या टाईपमध्ये. एक असं स्टिकर येत राहतं, ते स्टिकर आपल्याला उचलून लावायचं असतं. तो QR म्हणजे किंवा तो स्टिकर जे आहे त्या ह्या पेपरवरती येत राहतं. ह्याला असं मागणं चिकर टेपसारखं राहतं, ते आपल्याला उचलून त्या 550 किंवा जो रिअर हब असेल त्याच्यावर आपल्याला चिपकवायचं असतं आणि स्कॅनिंग करून ते पुढं सोडायचं असतं. जर स्कॅन नाही झालं तर आपल्याला म्हणजे पुढच्या लोकांना जे कळणार नाही की हा ह्यो गिअरबॉक्स परफेक्ट झाला किंवा नाही. जर स्कॅन नाही झालं तर हा पुन्हा 10 नंबरच्या स्टेशनला नेऊन व्हेरीफाय करावं लागतं. हे जे आहे हे बिन आहे, ह्याच्यामध्ये सगळे जॉब असतात. म्हणजे जर नवीन जॉब आला आपल्याला बनवायचं असेल तर ते आपल्याला ह्या बिनमधनं घेऊन लावायचं असतात. सध्या आता ह्याच्यामध्ये तर आपण बेरिंग किंवा CS बेरिंग प्रेस केलेली आहे, त्यावेळी ट्रॉली नव्हती त्यामुळं असं आहे. पण ह्याच्यामध्ये जास्त करून एम्प्टी जॉब येत राहतात, जसं की त्याला बेरिंग नसते, सर्कलिप नसते, असे जॉब ह्या बिनमधनं येत राहतात. ही जी स्क्रीन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे असे टाईप बघायला भेटतात.
जसं की वेलकम बटनवर जर तुम्ही टॅप केलं तर ह्याच्यावर काही येणार नाही. पण सेकंड नंबरचे जे आहे ऑपरेटर मेसेज, जर मशीनमध्ये काही फॉल्ट आला तर आपल्याला जागा सोडायची नाही. ऑपरेटरला मेसेज करायचं इथूनच, म्हणजे लाईन लीडर जो आहे त्याला मेसेज करायचा. तो आपल्याकडं मेंटेनन्स टीम पाठवत राहतो. दुसरं आहे लॅम्प टेस्ट आपण मगाशीच बघितलेला आहे सर्क्लिपच्या वेळी. आता मी लॅम्प टेस्टचं बटन दाबलेलं आहे. दाबल्याच्या नंतर सगळ्या अशा लाईटी चालू होत राहतात. जर आपल्याला वाटलं बटनमध्ये काही अडचण आली आहे त्याच्यामुळे ते प्रेस होत नसेल तर त्यावेळी आपण लॅम्प टेस्टचं बटन किंवा बटन दाबून आपण चेक करू शकतो की कोणत्या बटनमध्ये अडचण आली. ज्याच्यामध्ये लाईट नसेल लागेल ते बटन खराब आहे आणि ते आपण लगेच चेंज करायला सांगितलं असतं. त्याच्यासाठी मेंटेनन्स टीम येऊन ते करत राहते. त्याच्यानंतर आहे बझर ऑफ. बझर ऑफ म्हणजे जर कधी काही अडचण आली, मोठे असे अडचणच आली म्हणजे किंवा मशीनमध्ये काही फॉल्ट आला तर बझर असतं ते जोरात वाजवं लागतं. त्याच्यामुळे सुपरवायझर किंवा मेंटेनन्स टीम जी आहे ते लवकरात लवकर आपल्यापाशी येत राहते. बझर वाजलं तर आणि जर आपल्याला काही समजा जर आपल्याला प्रॉब्लेम आला आणि बझर वाजायला लागला आणि जर तुम्हाला जर ती अडचण किंवा प्रॉब्लेम जी आहे ती नीट करता येत असेल तर बझर ऑफ करून आपण ते प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ते आहे नेक्स्ट दाबल्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारचे जॉबचे येत राहतात. ते जे आहे ते फर्स्ट शिफ्टला किंवा नाईट शिफ्टला हे काम होत राहतात. त्याच्यानंतर आहे ऑल सेन्सर ऑफ केलं तर मशीन अख्खी बंद होत राहते किंवा आपल्याला मॅन्युअलीच काम करावं लागत असतं. त्याच्यानंतर आहे नेव्हिगेशन दाबल्यावर वेगवेगळे ऑप्शन येत राहतात. नेव्हिगेशन लावल्यावर आपल्याला एवढे सगळे ऑप्शन बघायला दिसतात. जसं की आहे शिफ्ट शेड्यूल, म्हणजे प्रत्येक शिफ्टला किती जॉब काढायचे किंवा कोणते काढायचे ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसलेलं असतं. ऑपरेटर स्क्रीन, म्हणजेच हे जी स्क्रीन आहे ही आहे ऑपरेटर स्क्रीन. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत राहतं की जॉब कसा झाला आहे, म्हणजे प्रॉपर बेअरिंग बसली किंवा सर्कली बसली किंवा ऑइल सील बसले की नाही हे आपल्याला ऑपरेटर स्क्रीनमध्ये दिसलं असतं. त्याच्यानंतर आहे शिफ्ट प्रोडक्शन, आपले जॉब किती झालेत किंवा आपल्याला किती काढायचे, आपलं डेलीचं टार्गेट किती आहे ते आपल्याला शिफ्ट प्रोडक्शनमध्ये बघायला भेटतं. सर्क्लिप थिकनेस अँड डाटा, ह्याच्यामध्ये आपल्याला सर्क्लिपची साईज किंवा थिकनेस म्हणजे जाड किती हे आपल्याला चेक करण्यासाठी आपण ह्या मशीनचं किंवा ह्या ऑप्शनचा आपण यूज केला असतो. फॉल्ट हिस्ट्री, आपल्या किती चुका झालेल्या आहेत ते आपल्याला फॉल्ट हिस्ट्रीमध्ये चेक करता येतं. त्याच्यानंतर बाकीचे काही ऑप्शन मी बघितलेले नाहीत, मी जे बघितले ते सांगतो. रिकव्हरी रिसेट, जर काही अडचण आली आणि आपण सॉल्व केली त्याच्यानंतर रिकव्हरी रिसेट दाबून आपण ती मशीन प्रॉपर नीट करायची असते. म्हणजे जसं की आपण जर गाडी चालवत आहे आणि आपला टाईम वाया गेला तर आपण फास्ट चालवून आपण टाईम रिकवर करतो, तर तसंच हे पण आहे टाईम रिकवर करण्यासाठी. त्याच्यामुळं काय होतं, मशीनची स्पीड जी आहे जराशी इन्क्रीज होते. मशीनची स्पीड असते जास्त करून 3 ते 4, जर रिकव्हरी रिसेट मारली तर ती स्पीड आपल्या 7 ते 8 ह्या स्पीडमध्ये असते. त्याच्यामध्ये आपल्याला काही अडचण येत तर नाही, पण जॉब जे आहे ते असे फास्ट पुढं मागं होत राहतात. त्याच्यानंतर आहे मॅन्युअल मुवमेंट, जर काही अडचण आली, जर एखाद्या जॉबला कधी कधी असं होत राहतं की बेअरिंग प्रेसेस होत नाही, त्यावेळी आपण मॅन्युअली प्रेस करायचं असतं. तिथं जर आपण बटन दाबलं तर आपल्याला वेगवेगळे असे ऑप्शन दिसायला भेटतात, जसं की जॉब प्रेसिंग नॉट ओके, असे वेगवेगळे ऑप्शन राहतात. तर आपण जे दाबन ते मशीन मॅन्युअली कंट्रोल होत राहते. तर बाकीचे जे ऑप्शन आहेत ते मी अजून स्वतःहून चेक नाही केलेले, तर ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हेच होतं टाटा मोटर्समध्ये रिअर हब असेंब्ली लाईन.